हीच तर खरा टिंबकटू आहे ना. हा रोबोट काहीच कामाचा नाहीये. हा तर बेकार आहे. मी विचार केला होता की हा फुर्सतगंज मध्ये जाऊन सगळ्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सला कंट्रोल करेल, पण हा काहीच करू शकत नाही. आता सगळं काही तुलाच करावं लागेल. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस याचा काय अर्थ असतो बॉस? ते बघ, मी काही असे फ्रीज, फॅन, मायक्रोवेव्ह ओव्हन, कूलर बनवले आहेत जे एकत्र मिळून प्रेम सहायच्या रोबोटला शोधून पकडतील आणि इथे घेऊन येतील. Boss, you're genius. You're super duper genius. Meow. शी इज राईट बॉस, शी इज राईट. एकावर एक फ्री, एकावर एक फ्री. या या घेऊन जा. हा स्टॉक क्लिअरन्स आहे. एकावर एक फ्री, एकावर एक फ्री. घेऊन जा. मला ओव्हन पाहिजे. मला कूलर हवाय. मला फ्रीज द्या. मला फ्रीज द्या. हा घेऊन जावा ना, घेऊन जा. माझ्या आईने आज कोणाकडून तरी 2 फॅन विकत घेतले होते. ते फॅन नाही, रोबोट आहेत. मी आताच येतो. नक्कीच हा मॅडमॅक्सचा काहीतरी डाव आहे. वीर, ते दोन्ही फॅन या बाजूलाच येत आहेत. इमली तू कुठेतरी लपून जा पटकन. हे रोबोट आहेत. हा, मी आणि वीर सगळं सांभाळून घेऊ. मागे बघ. आज तुमच्या वीरला कुणीच वाचवू शकत नाही बरं का. नाहीये, आम्ही तर चिअर न करता जिंकून जाऊ. जम्प जम्प. शाबास वाघाच्या बछड्या. जोरात, अजून जोरात. मम्मी. अरे
सर ती लोक चीटिंग करतायत. तुम्ही फाऊल का नाही देत आहे? मला माझं काम शिकवू नकोस, नाहीतर फील्ड मधून बाहेर काढून टाकेन. जा खेळ. बंटी, आम्ही नाही खेळू शकत. चालता पण येत नाही आहे. माझ्या लाडक्या वीर. तो हिप्नोटाइज नाही होऊ शकत. तू फक्त जा आणि रॉकेटचा बंदोबस्त कर. रोबोट हिप्नोटाइज नाही होऊ शकत, पण त्याचे मित्र तर होऊ शकतात. Allow me to introduce myself. I am चिंग चिंग चू. मी हिप्नोटाइज करीन सगळ्यांना, मग ती मोना असो की टिम्बकटू. हिप्नोटाइज कसा करतोस हिप्नोटाइज? जरा आम्हाला पण दाखव. हे बघा, चष्मा घालून रेड बटन दाबला की समोरचा हिप्नोटाइज होऊन जातो आणि ग्रीन बटन दाबला की हिप्नोटिझम संपून जात. तू वीरच्या एखाद्या मित्राला हिप्नोटाइज कर आणि त्याला हा डेटा ट्रान्सफर डिव्हाइस दे. जेव्हा वीर झोपला असेल, या डिव्हाइस मध्ये त्याच्या मेंदूतला सगळा डेटा ट्रान्सफर करून हे डिव्हाइस मला दे. मग मी वीर सारखे अनेक रोबोट बनवू शकतो. अनेक रोबोट. आणि याच्या बदल्यात मला काय मिळेल? तुला हवं ते, जितकं हवंय तितकं. आता जा आणि हो टिम्बकटू, हे रोबोट जॅकेट पण त्या मित्राला दे, कारण तुला ह्याच्या रोबोटिक्स पॉवर्स बद्दल माहित आहे. ओके बॉस. ती बघ, ती मुलगी इमली वीरची खास मैत्रीण आहे. ओके, आज नंतर त्याची मैत्रीण राहणार नाही. इमली, इकडे बघ. तुला हा चष्मा पाहिजे का? इमली, चल, मी तुला सगळं काही ते सांगतो. हा, काय काम करायचं आहे आणि त्या जॅकेटचा वापर कसा करायचा आहे तो. चल माझ्या सोबत. ढाचू ढाचू. इमली, तू इथे काय करतेस? वीर, उठ. बघ, इमलीने तुझ्या डोक्यावर काय लावलंय. वीर उठ, वीर उठ. जेव्हा बघावं तेव्हा माझ्यावरच रागवतोस. विश्वासच बसत नाही. सगळं काही पूर्वीसारखं झालं आहे. बहुतेक सॅटेलाइट फोटोज मध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता. वीर, आता तुलाच जावं लागणार आहे. चल माझ्या सोबत. आणि मी सुद्धा जाणार नाही. तुम्ही दोघं नाही जाऊ शकत. वीर रोबोट आहे, त्याला काहीही धोका नाही, पण तुम्हा दोघांना मात्र धोका पोहोचू शकतो. आणि हो वीर, 100 मीटर डिग करण्याकरिता तू टेरिंग सूट अंगावर चढव. ॲस्ट्रोनॉट सूट ऑन. ॲस्ट्रोनॉट सूट ऑन. अजून एक गोष्ट, तुझ्या स्पेसशिप मध्ये अँटी कॅमेरा बीम्स आहेत. त्यांना मिटिऑर वर लँड करताच ऑन कर. मग कुठलाही सॅटेलाइट तुझे फोटो शूट करून रिले करू शकणार नाही. माझी इच्छा नाहीये की तू तिथे काय करतोयस हे जगाने पाहावं. आपण पण नाही पाहू शकणार. नाही, आपल्याला पाहता येईल. वीरच्या स्पेसशिप मध्ये कॅमेरा आहे,
तो वीरचं सगळं काम शूट करून आपल्याला रिले करेल आणि आपल्याला इथे बसून ते पाहता येईल. ऑल द बेस्ट वीर. वीर, स्वतःची काळजी घे. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत. तो बघा, रोबो बॉय चाललाय. आता तुम्ही पाहू शकता की रोबोबॉय मिटिऑर वर चालला आहे. त्याचा काय प्लॅन आहे ते माहित नाही, पण तो फुर्सतगंजला वाचवण्यासाठी खूपच मोठा धोका पत्करतोय. हे अँटी कॅमेरा बटन ऑन करतो. आता कुठलीच सॅटेलाइट माझा फोटो नाही काढू शकणार. ड्रिलिंग सूट ऑन. ड्रिलिंग सूट ऑन. आजोबा, मी ड्रिलिंग सुरू केली आहे. आम्ही बघतोय वीर. वीर, मागे बघ, कोणीतरी एलियन आहे. हा!